ऐतिहासिक अशा वसई किल्ल्याची एकीकडे पडझड होत असताना हा किल्ला आता सध्या निर्मनुष्य झालेला आहे। किल्ला जरी निर्मनुष्य झाला असला तरी या किल्ल्यामध्ये सध्या बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। काल रात्रीच्या सुमारास एक भला मोठा बिबट्या या वसई किल्ल्यामध्ये आला आणि त्याला शोधण्यासाठी जे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने कॅमेरे लावले होते आणि या कॅमेऱ्यामध्ये त्याचा फोटो देखील आल्याचं समजतंय। प्राथमिक दर्शन जी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार जो किल्ला बंदरचा रोड आहे त्या रोडची रेलिंग क्रॉस करून या बिबट्याने रोडवर उडी मारली आणि त्याच दरम्यान जे आहे एक मोटरसायकलवाला तिथून जात होता आणि त्या दोघांची जोरदार धडक झाली, परंतु बिबट्याने त्या मोटरसायकलवाला काही इजा न करता त्याने रोड क्रॉस करून ह्या साईडला आला। हा किल्ल्याचा परिसर आहे आणि हे बिबट्याचे ठसे आम्हाला भेटलेले आहेत। आपण जर पाहिलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट रात्री या ठिकाणी आले होते आणि इथे या ठिकाणी त्यांनी राऊंड केलेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अशा प्रकारे बिबट्याच्या पायाचे ठसे जे आहेत ते दिसत आहेत। आणि हे जे झाड आहे इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने काल रात्री कॅमेरा लावला होता आणि या कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या जो आहे पूर्णपणे कैद झालेला आहे, त्याचा फोटो आला आहे, व्हिडिओ आलेला आहे। असे दोन कॅमेरे जे आहेत की फॉरेस्ट डिपार्टमेंटने लावले होते, परंतु एका कॅमेऱ्यामध्ये त्याचा फोटो आलेला आहे। रात्री 2 वाजता हे कॅमेरे लावले आणि सकाळी 6 वाजता जे आहे ते कॅमेरे काढून नेले आणि त्या कॅमेऱ्यामध्ये ह्या बिबट्याचा फोटो आलेला आहे। आता हा बिबट्या नेमका गेला कुठे आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही। तर विशेष म्हणजे ह्या किल्ल्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे आणि या वस्तीतील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट होऊ शकते। त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एक नोटीस जारी करण्यात येणार आहे आणि लोकांना आवाहन करण्यात येणार आहे की तुम्ही अशा प्रकारे बिबट्यापासून सावध राहा। आणि किल्ल्याच्या आसपास जर बघितलं कशा प्रकारे घनदाटी टिवराची किंवा जंगली झाडं आहेत, या झाडाझुडपात बिबट्या असावा असा प्राथमिक अंदाज आहे। परंतु प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की किल्ल्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर पाणी आहे, दाट वस्ती आहे, मग बिबट्या आला कुठच्या रोडनी? हा तुंगारेश्वरच्या जंगलातून आल्याचं बोललं जाते, परंतु त्याला अजून कुठल्याही प्रकारचा दुजोरा नाही। परंतु वसई किल्ल्यामध्ये अशा प्रकारचा बिबट्या आणि ही पहिलीच गोष्ट आहे। परंतु हा बिबट्या आल्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, आम्ही त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहोत असं फॉरेस्ट डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे। तर विशेष म्हणजे आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत ते पिंजरे लावण्यात येणार आहेत आणि पिंजरे लावल्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी किंवा बिबट्या पिंजऱ्यात येण्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट हे प्रयत्न करणार आहे। त्यामुळे वसई विरारकरांना आव्हान आहे, बिबट्या आलेला आहे, विनाकारण तुम्ही किल्ल्यामध्ये फिरायला येऊ नका। आवश्यक काम असेल तरच या, कारण इकडच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरण्याची शक्यता आहे। कारण बिबट्या जो आहे मानवी वस्ती सहसा घुसत नाही, कारण इकडे खुलेआम जंगल आहे, या जंगलामध्ये बिबट्या लपलेला असावा। परंतु सध्या तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्या बिबट्याला पकडण्यासाठी किंवा शोधण्यासाठी ज्यांनी हा बिबट्या पाहिला असं डोनाल्ड गोन्साल्विस आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारचा तो बिबट्या होता आणि कसा दिसत होता हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत। किती वाजता तुम्ही तो बिबट्या पाहिला, कुठे पाहिला आणि कसं त्याचं स्वरूप थोडक्यात सांगा। आम्ही रात्री 8:30 वाजता जेट्टीवरनं येत होतो तेव्हा मला त्या बिबट्यानी उडी मारली आणि तो एका गाडीला आढळला। तो मुलगा रस्त्यावर पडला आणि बाजूला तो मला फक्त 5 सेकंदासाठी बिबट्या दिसला। गावातल्या माणसांना सगळ्यांना वाटत होतं की ती रानमांजर आहे, पण मी शुअर होतो की नाही तो बिबट्याच आहे। आणि मग मी फॉरेस्टवाल्यांना फोन केला आणि मग रात्री मॅडम आल्या। मॅडमनी रात्री 2 वाजेपर्यंत शोधून सगळ्या त्यांच्या टीमनी बिबट्याचे पंजे आहेत ना ते ट्रॅक केले आणि त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांनी ट्रॅक कॅमेरे लावले त्या ट्रॅक कॅमेऱ्यामध्ये ते बिबटे दिसले त्यांना। किती मोठा होता दिसायला? आणि भरपूर मोठा आहे तो बिबट्या। म्हणजे लोकांमध्ये याच्यामुळे भीती निर्माण होऊ शकते? हो, होऊ शकते। बरोबर, ज्यांनी हा बिबट्या पाहिला त्यांच्या माहितीनुसार हा बिबट्या भला मोठा बिबट्या होता आणि खूप त्याचा आकार जो उंच मोठा होता। आज संध्याकाळपासून जे आहे सर्च ऑपरेशन पुन्हा एकदा चालू होणार आहे। कदाचित 5 नंतर वसई किल्ल्यामध्ये सर्वसामान्यांसाठी प्रवेश देखील बंद राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। इथे बॅरिकेड लावण्यात येण्यात आहे। त्यामुळे तुम्ही जर वसई किल्ल्याची भ्रमंती करण्याच्या मूडमध्ये असाल तर सध्या 2 दिवस थांबा। जोपर्यंत बिबट्या संपूर्णपणे कैद होत नाही तोपर्यंत किल्ल्याची भ्रमंती तुम्हाला करता येणार नाही। आता लवकरात लवकर वनविभागाने हा बिबट्या लवकर जेरबंद करावा अशी मागणी वसई विरारकरांची आहे। HP लाईव्हसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।